शेतकरी बंधूंनो नमस्कार. बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, सध्या तूर पिकाची जी अवस्था आहे तर कळी अवस्थेतून फुल अवस्थेकडे तूर पीक येत आहे. 5 ते 10% फुलं तूर पिकामध्ये आता लागली. मग ही फुलधारणा दुप्पट करण्यासाठी आणि या अवस्थेत तूर पिकात जर पिवळेपणा आला असेल तर तो घालवण्यासाठी, त्याचबरोबर मर रोगाची समस्या दिसत असेल म्हणजे तुरीच्या खोडावर किंवा काडीवरती साल वाळून नंतर झाड वाळत असेल त्याच्या नियंत्रणासाठी आणि अळीच्या नियंत्रणासाठी म्हणजे जी पान गुंडाळणारी शेंडा खाणारी अळी आहे तिच्या नियंत्रणासाठी ऑल इन वन पहिली फवारणी या अवस्थेत आपण तूर पिकावर कोणती करावी याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, जी फवारणी मी तुम्हाला सांगणार आहे तर ही फवारणी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बजेटमध्ये बसेल अशा पद्धतीची फवारणी आहे. खूप महाग नाहीये आणि खूप स्वस्त पण नाही. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. शेतकरी बंधूंनो, सध्या तूर पिकामध्ये जी अवस्था आहे तर फुलधारणेची अवस्था आहे. मग या अवस्थेमध्ये फुलधारणा दुप्पट करण्यासाठी आणि जर पिवळेपणा आला असेल तर तो घालवण्यासाठी, मर रोगाची समस्या असेल ती नियंत्रित आणण्यासाठी आणि अळीच्या नियंत्रणासाठी जी आपल्याला पहिली फवारणी अशा वेळेस तूर पिकावर करायची आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम तूर पिकातील पिवळेपणा घालवण्यासाठी आणि फुलांची संख्या दुप्पट करण्यासाठी आपल्याला चिलेटेड झिंकचा वापर करायचा आहे. लक्षात असू द्या, सल्फेट झिंकचा आपल्याला वापर करायचा नाहीये. चिलेटेड स्वरूपातलं झिंक आपल्याला वापरायचं आहे, जे 12% मधलं येतं ते 10 ते 15 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. झिंकमुळे पिकाची जे काही पोषक अन्न घटक आहे तर ते उचलण्याची प्रक्रिया चांगली सुधारते. त्याच्यामुळे पिवळेपणा वगैरे जर असेल तर तो बऱ्यापैकी तिथं कंट्रोलमध्ये येतो. त्याचबरोबर झिंक फुल धारणेसाठी चांगलं काम करतं. त्यामुळे फुलांची संख्या जास्त वाढते. त्याच्यामुळे झिंकचा वापर करायचा आहे. त्यानंतर झिंक सोबत तुम्हाला एका विद्राव्य खताचा वापर करायचा आहे, ज्याची फॉस्फरस लेवल जास्त आहे म्हणजे ज्या खतामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे असं विद्राव्य खत आपल्याला फवारणीत वापरायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 13-40-13 या खताचा वापर करू शकता 100 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी, किंवा त्याला पर्याय म्हणून 1261 तुम्हाला वापर करता येतो 100 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. शेतकरी बंधूंनो, कोणतंही टॉनिक बायोस्टिम्युलेंट मारल्यापेक्षा तुम्हाला झिंक आणि विद्राव्य खताचा सगळ्यात बेस्ट रिझल्ट येणार आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी खर्च कमी लागणार आहे. त्याच्यामुळे झिंक आणि विद्राव्य खताचा शक्यतो वापर करा. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, तूर पिकामध्ये पान गुंडाळणारी अळी असेल आणि शेंडा खाणारी अळी असेल तर तिच्या दीर्घकाळ नियंत्रणासाठी आपल्याला एक अळीनाशकाचा वापर करायचा आहे. तर अशा वेळेस शेतकरी बंधूंनो, तुम्ही सिजेंटाचं जे इव्हिसेंट नावाचं कीटकनाशक आहे त्याचा वापर करायचा आहे 10 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. याच्यामध्ये 2 घटक आहे, लुफेन्युरॉन प्लस इमामॅक्टिन बेन्झॉइड. त्याच्यामुळे दीर्घकाळ अळीचं तिथं चांगल्या पद्धतीनं नियंत्रण होणार आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, तूर पिकामध्ये मर रोगाची समस्या जर तुम्हाला जाणवत असेल म्हणजे तुरीच्या खोडावर किंवा काडीवरती काळा डाग पडत असेल, नंतर साल वाळून झाड वाळत असेल, किंवा फुलांची गळ कमी करण्यासाठी म्हणजे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन फुल जास्त गळ वगैरे होऊ नये त्याच्यासाठी जे बुरशीनाशक आपल्याला वापरायचे तर याच्यामध्ये PI कंपनीचं जे शॉर्ट नावाचं बुरशीनाशक आहे त्याचा वापर करायचा आहे तुम्हाला 30 ते 35 ग्राम. याच्यामध्ये थिओफेनेट मिथाइल 70% WP हा घटक आहे. त्याच्यामुळे मर रोगाची समस्या पण बऱ्यापैकी नियंत्रणात येईल आणि जे काही बुरशीजन्य रोगांमुळे फुलांची गळ वगैरे होणार आहे ती पण तिथं बऱ्यापैकी नियंत्रणात येणार आहे. तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो, तुम्हाला पहिली फवारणी या अवस्थेमध्ये तूर पिकावर काढायची आहे. झिंक तुम्हाला वापरायचं आहे 12%तलं 10 ते 15 ग्रॅम. एक विद्राव्य खत 13-40-13 किंवा 1261 100 ग्रॅम कोणतं तरी एक, इव्हिसेंट 10 ग्रॅम 20 लिटरच्या पंपासाठी आणि PI कंपनीचं शॉर्ट नावाचं बुरशीनाशक त्याचा वापर करायचा आहे 30 ते 35 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. अशा पद्धतीनं पहिली फवारणी जर तुम्ही केली तर एकंदरीत या फवारणीचा छान रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली फुलधारणा होईल, तुरीतला पिवळेपणा सुद्धा त्या ठिकाणी घालवण्यासाठी मदत होईल. मर रोग असेल तर तो नियंत्रणात येईल आणि अळीचं चांगलं नियंत्रण होईल. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. तसेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा. अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत